कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आम्ही जस्ट उठलो आता. शिवण तयारी व्हायची आहे. मला असं वाटलं खूप दिवस झाले आपण असं पूर्ण मॉर्निंग पासून व्लॉगमध्ये असं शूट नाही केलंय की आम्ही काय काय करतो, कुठल्या दिवशी काय काय करतो वगैरे वगैरे. तर आज आम्ही विचार केलाय की आज लाईक जिमला जाऊ, जिमचं वगैरे काहीतरी घेऊ आणि दिवसभरात जे काही पण होईल ते सगळं करू. तर बेसिकली काइंड ऑफ डेली व्लॉग असणार आहे हा, की डेली आम्ही काय करतो. तर येस, बघत राहा. आता आपण जाऊ जिमला. पॅकिंग झालेली आहे. जेवढी मोठी माझी बॅग असते जिमची, याच्यामध्ये सगळं जिम बेल्ट, शूज, काय म्हणतात त्याला, हे याला काय म्हणतो आपण, टॉवेल, जिम टॉवेल, शेकर वगैरे सगळं सगळं सगळं, रिस्ट बँड सगळं असते. तर याच तयारी झालेली आहे. थोडा आज आज 15 मिनिटं मी जास्त लेट झालो कारण की काल आम्ही लेट झोपलो. तर आता आम्ही जिमला निघतो. आज आहे माझा आर्म्स डे. मला आज 2-3 दिवस झाले मला एक जिम पार्टनर भेटलाय जो माझ्या सारखा सेम वेट मारतो. जिम मध्ये पण असं लाईक इम्पॉर्टंट आहे की तुमचा जो जिम पार्टनर आहे तो तुमच्यापेक्षा जास्ती किंवा ऍटलीस्ट तुमच्या एवढं तरी वेट मारायला पाहिजे, कारण की तेव्हाच तुम्ही दोघं पण असं प्रॉपर वर्कआउट करू शकता सोबत. ठीक आहे. म्हणजे तर मग आम्ही आता 2-3 दिवसापासून वर्कआउट करतोय. एकदम बढिया वर्कआउट होत आहे. आय गेस आजचा तिसरा सेशन वगैरे असणार. तर माहिती नाही तो येणार आहे की नाही आज, बट चलो लेट्स सी. तो आला तर आम्ही सोबत वर्कआउट करू, नाही तर मग मी एकटा करणार, कारण की शिवानी वेगळी वर्कआउट करते. ती थोडी लेट आहे जिमला, तिचं ऑफिस लेट असल्यामुळे आता. आणि मध्ये मध्ये आम्ही पण कॉमन वर्कआउट करतो, बट ती मोस्टली लोअर बॉडी फोकस वर्कआउट करते आणि माझं पूर्ण बॉडी असते. तर चला जिम मध्ये भेटूया. तर गाईज, मेजर मेजर अपडेट तुमच्यासाठी. आज शिवानी जिमला येणार नाही कारण की तिचं ऑफिस 9 वाजताच आहे. तर आता पॉसिबल नाही आहे तिला. आणि आज आम्हाला ट्रॅव्हल पण करायचं संध्याकाळी होमटाऊनला. तर आज तिला लवकर ऑफिसला यायचं आहे. तर काहीच तिथे येणार नाहीये, पण तुम्हाला मी माझं वर्कआउट दाखवणार. चलो. मला बाय द वे माझ्या जिम पार्टनरचा कॉल आला होता, भाई येतोय ना. म्हटलं भाई निघालोय ना. काहीच आज आम वर्कआउट किल, वी विल किल इट. गाईज, ही माझी जिम आहे. या एरियामध्ये जे पण राहत असेल लवकर इकडे या, आपण भेटू, सोबत वर्कआउट करू, सोबत वर्कआउट करू. भाई साहेब, गाडी बघा, थार. हा माझा छोटू, रोजचा मित्र. हाय बॉय, व्हॉट्सअप. हाच तो आहे जिम पार्टनर माझा, सूरज भाऊ. आणि सरांनी आज मला सकाळी सकाळी रागवलेलं आहे. तुम्ही आज मला सकाळी सकाळी का रागवलं सर? कारण की पाणी कमी झालेलं आहे, क्रायम सुरू झालं आहे, त्यामुळे सरांनी रागवलेलं आहे. इथे सगळे कॅमेरा कॉन्शियस आहे गाईस. बोल. हे झिगझॅग आहे, झिगझॅग झिगझॅग रॉड घे भाई. तर आता आम्ही वर्कआउट वगैरे लाईक वॉर्मअप झालं आहे आमचं. आता आम्ही वर्कआउट करूया. गाईस, पहिला सेट बायसेप कर्ल्स. आता तुम्हाला हे 5 किलो दिसणार. त्याचे आम्ही हळूहळू 15 किलो वगैरे किंवा मग ड्रॉप सेट मारू. चल भाई, कमॉन. 15 रिपिटेशन्स. हे काय, हे व्हॉट इज हे? 15 रिपिटेशन मारायचं भाई. ओके, सेट 2. झाले 15. हे 3 गाईस, 15 kgs ऑलरेडी पंप वाटतंय. काय रे, कसा वाटला सेट तुला? भाई ऑलरेडी पंप वाटतं. बॉडी एकदम लेसची जाते की नाही? लेट्स गो. जाईल ना, तू बिल्डर आहे. झाले असं 20-20चा सेट पुढचा घे. चल. वा, लास्ट 5 हो 3 घे. कडक पंपे. सेल्फ 15. वा, कसं वाटतंय मग मारून आता? बायसेप मारला आणि फोरम पंप झाला. कडक.
भाई बायसेपसाठी सुपर सेट एकदम खतरनाक पंप झाला डायरेक्ट जळत आहे. इतकं गरम फील होतं ना इथे. पंप बघा. सेकंड सेट ट्रायसेप सेल्फ 25 कमान नाही मुसली 30 31 कमान ऑटो पंपो भाई मारतोय कडं. दोन सेट झाले आता. दोन सेट म्हणजे एक बायसेप झाला एक ट्रायसेप झाला. आता परत बायसेपचा सेट हॅमर. कसं वाटतंय भाई. हा जिम पार्टनरची बॉडी बघा गाईज माझ्याकडे जास्ती आहे. कॉम्पिटिशनसाठी ट्रेन करतो याला आम्ही भाई. आणि हे आमचे सर बिल्डर सर. हे कर भाई पोस्ट कर सर. करा ना मध्ये 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 करा ना मध्ये. हे का बॉडी बिल्डर देखील का बॉडी बिल्डर इन द हाऊस. चल भाई टाइमपास नको. हॅमर एक्स्ट्रा हॅमर. लेट्स गो. हे बघ सिंगल हँड. आम्ही आता सिंगल हँड थांब ना. मी पण स्टार्ट करतोय सोबत. अच्छा त्यांना सांगतोय का कसं फॉर्म आहे तर. हे बघ सिंगल हँड 10 आणि मग डबल हँड 10. याची हालत बघा हालत. कसं वाटतं तुला ट्रेनिंग करून माझ्यासोबत. हां माय ट्रेनिंग गुड. भाई बघा पंप. हां अबे तू ऑलरेडी बिल्डर आहे भाई. स्टेज पोजिंग करून दाखव ना स्टेजची. चल भाई आता आम्ही आता मारतोय काय ते पुश डाऊन ड्रॉप सेट. तर 45 kg पासून स्टार्ट करतोय. एकदम 5 kg नी डाऊन होणार. 7 रेपिटेशन नंतर येणार. ठीक आहे. कमान ड्रॉप सेट 1 2 3 पंप दिसतोय फुल पंप. 6 7 1 एक्स्ट्रा. चलो 2 3 4 5 6 7 अजून खूप आहे. चल आज फाडूनच टाकायचं आहे बाहेर ट्रायसेप. घे ठेव अजून झालं नाही अजून व्हायचं आहे. घे चला 12 थांबा. भाई लोक पंप बघा भाई. अजून मी फ्लेक्स पण नाही केलाय तरी एवढा मोठा आम दिसतोय. दिस इज पंप. गाईज अशा प्रकारे मी आलोय घरी. माझा वर्कआउट झालाय कम्प्लीट. आणि शिवानी काय करताय बघा. काय करताय शिव तू आज जिमला का नाही आली ग. ऑफिस आहे. किती वाजता निघत ऑफिसला. आता मी लॉग इन करते काहीतरी खाते आणि निघते. तू तर मस्त शुंडू तयारी केली आहे. आणि आज संध्याकाळी आम्हाला ट्रॅव्हल पण करायचं आहे. तर आय होप की तुझी पॅकिंग झाली असणार शिव. या काढून ठेवले सगळे. ही पॅकिंग आहे तुझी. काढून ठेवले. फर्स्ट टाइम तू एवढंच घेणार आहे फक्त. दिस मच या ओनली दिस मच. या ओके चलो गाईस आता तयारी वगैरे करू आणि मग ऑफिसला बसू. तसं तुम्हाला माहिती आहे की आमची मावशी सुट्टीवर आहे परत. म्हणून काहीतरी जुगाड म्हणजे इझिएस्ट टू मेक हाफ फ्राय. बस अंडे फोडायचे टाकायचे चिकन मीठ टाकायचं ब्रेड खायचं आणि मस्त राहायचं. प्रोटीन पण होऊन जाते आणि हेल्दी पण. शिवानीला मी दिलेलं आहे. कसं वाटतं. दे ना वाट बघते मी कधी. अरे मैडम गैस का इशू है मैडम. सिलेंडर नहीं मिल रहा हमको. प्रोटीन शेक. इंडक्शन कुकर पे करना चालू है. प्रोटीन शेक वर पण द्या. प्रोटीन शेक पण द्या. पैसा लगेगा 150 रुपये देगा. नहीं लेगा 150 रुपये लेगा. नाही देगा. देगा नहीं लेगा. एक पप्पी देगा. पप्पी यार पप्पी बरं. तू प्रत्येक ब्लॉग मध्ये मला पप्पी देऊनच सगळं करून टाकते यार. व्हॉट इज दिस बिहेवियर यार. माझी पप्पी आवडत नाही. आवडतं. चलो गाईज आता मी सेकंड वाला बघतो पटापट. माझं पण ऑफिस आहे 10ला 15 मिनिटच बाकी आहे. त्याच्या आधी सगळं करायचं. गाईज फायनली शिवानीचं झालेलं आहे आता ऑफिस.
शिवानी ऑफिसला झाली आहे बाबुल की दुआ बाय शिव आरामात जा गाडी व्यवस्थित चालव आरामात चालव बाय बाय लव यू आता माझा लंच ब्रेक घेतलेला आहे मी साधारण 2:30-3 वाजलेले आहे आता तर आज लंचमध्ये आज मावशी नसल्यामुळे नाही आल्यामुळे काहीच नाही केलं आम्ही सकाळी हाफ फ्राय वगैरे झालं जसं तुम्हाला दाखवलं शिवाण्याचं लवकर ऑफिस होतं म्हणून शिवाणी पण काही बनवू नाही शकली तर आता मी माझं फेवरेट जे खूप बेसिक आहे खिचडी ते मी मांडतोय आणि गपचूप खाणार 1 चम्मच आणि 2 चम्मच मला सोडून टाकून देऊ कारण की भूक लागू शकते तर काय झालं मी फटाफट खिचडी मांडणार खिचडी बनवणार मस्त त्याच्यासोबत मस्त ठेचा आणलेला आहे ठेचा खाणार आणि दॅट विल बी माय लंच थोडेसे मी 2-3 अंडे वगैरे खाऊन घेणार प्रोटीनसाठी कारण की प्रोटीन तुमच्या डाएटमध्ये पाहिजेच आणि जेव्हा तुम्ही दोघंही वर्किंग असता ना तर असंच तुम्हाला म्हणजे थोडंसं मावशी जर नाही आली तर तुमची खूप डिपेंडन्सी असतं मावशीवर वर्किंग डेजमध्ये ॲक्च्युली मग नाही आला की थोडंफार तुम्हाला असं खिचडी किंवा जे पण तुमचं क्विक असेल ते करायचं पण प्रोटीनसाठी तुम्ही ट्राय करू शकता की लाईक आता माझ्याकडे ओट्सचं मील पण आहे असं नाही की मी फक्त असं नाही आहे गाईस की मी फक्त खिचडी खाणार आहोत कारण की याच्यामध्ये मी पूर्णपणे म्हणजे ओट्सचं मील प्रिपेअर करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ओट्स आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे आहे सगळंच काही आहे याच्यामध्ये प्रोटीन त्याच्यामध्ये मी एक स्कूप प्रोटीन टाकेल आणि दॅट विल बी माय मील आफ्टर दिस सो थोडेसे कार्ब्स गुड कार्ब्स आणि थोडंसं प्रोटीन प्लॅन कॅन्सल घरी जायचं प्लॅन कॅन्सल प्लान कैंसल कैसा पहुंचने का अभी भाई पहुंच ही नहीं सकते अभी पॉसिबल ही नहीं है भाई मी तेव्हापासून बॅग घेऊन रेडी होती काय सगळं दरवाजेवर सगळं लावून असं मेला का पडलं 1 तास झालाय आणि माझी बायको एवढा लेट आली आहे शिव जेवायसाठी ती बसमध्ये जेव भाई मी डब्बा पॅक केलेला आहे हा चल आपण जर आता निघालो तरी आपण पोहोचणार नाही फर्स्ट टाइम गाईज फर्स्ट टाइम आम्ही घरी चाललो आहे ते पण स्कूल बॅग घेऊन दोघं पण कसं वाटतंय तुला अशी तयारी करून हा शिवानी जस्ट बिचारी आता आली एवढं ऑफिस करून धावपळीत आता जस्ट आली आणि लगेच तिला निघावं लागलं तर काही आम्ही फायनल निघालोय तू दाबला ना भाई नाही दाबला ना तू काय दाबला एवढा लेट झालाय बा आपण बटन नाही प्रेस करणार नाही 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 भूक लाग अरे तुझ्यासाठी डब्बा पॅक करून ठेवलाय तू आता ऑटोमध्ये खा इथं वरती शिवानी आणि शिवानीचे स्ट्रगल गाईस कसं वाटतं तुला कसं वाटला पराठा गोड गोड बीटरूटचं आहे चांगलं नाही वाटत काही होतच नाही फ्रीजमध्ये लिटरली तर आम्ही निघालोय गाईस आता ऑटोमध्ये लवकर पोहोचू हे भेटली का मनाला शांती हां फायनली गाईज आम्ही पोहोचलो इथे हे पार्टिशन असंच राहू शिजवानी ठीक है आज दूर झोप जरा दूर वो पार्टिशन के बाहर पाकिस्तान इंडिया कळलं मैं इंडिया हूँ समझे क्या तिकडे झोपायचं डायरेक्ट इंडिया हूँ तिकडे झोपायचं डायरेक्ट तिकडे ठीक आहे ना? तिकडे काढायचंच नाही इकडे एक तुझा एक हे पण नाही आलं पाहिजे स्कार्फ वगैरे पण नाही आला पाहिजे कळलं Let's see. पुढे का? चांगलं आहे पण हे बघ हेडफोन्स वगैरे दिले हो, ही कामाची नाही आहे. टी व्ही लागतं का इकडे टी व्ही पण दिली आहे काही कामाची नाही आहे. गाईस आमचा डिनर ब्रेक झालाय गाईस शाळेची सुट्टी झाली आहे गाईस बट इथे काही लोकांना फक्त स्पिट्सवेला बघायचं आहे गाईस स्पिट्सवेला पकडू भेटणार नाही तुला पाणी म्हणजे सगळं चाललं माझे घंट्यापर्यंत आताच घेऊन येऊ नाही मोबाईल काढल्या तुला कसं सुचतं का आत्ताच घेऊन येऊ म्हणून मोबाईल काढल्या हां मोबाईल काढला की आत्ताच घेऊन आत्तावर नाही बोलली नाही म्हणजे कसं वाटतं बाजरीच्या पिठात केलं कसं वाटतंय ज्वारीच्या पिठात केलं ना मजा आल्या मस्त केलं भाई आमचं होमटाऊन येतच नाहीये आमचं होमटाऊन मला पोटे लागली गाईस दोघांना पण पोटे लागले दोघं पण असं पोटावर हात ठेवलेला आहे आणि वेट करताय कधी गाव येणार आमचं आता किती तास झाले आहे 11 तास झाले ट्रॅव्हल करतोय 11 तास मला ट्रॅव्हलच करतोय
आणि ट्रॅव्हलिंग मध्ये मला असं वाटतं की बेस्ट टाइम तुमचा निघतो रात्री झोपल्यावरच. झोपून राहायचं आणि निघून जाईल टाइम. तर आता मला असं वाटतं की अर्ध्या तासामध्ये आम्ही पोहोचू. नाही, मी पहिला जाणार आहे. 2 आहे आपल्याकडे. मी वरती जाणार आहे. ठीक आहे. मला होम टूर पण द्यायचं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येस. तर आम्ही आता पोहोचू आणि आय थिंक की आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करायला पाहिजे. कारण याच्यानंतर आम्ही नेक्स्ट ब्लॉग चालू करू. कारण की याच्यामध्ये तुम्हाला खूप कॉन्टेंट दिसला. दिस वॉज अ डे विथ चेतन दादा. आता इथं मला असं वाटतं अर्धा तास पाहिजे आम्हाला. अर्धा तास. सो गाईज दिस वॉज अ ब्लॉग. चेतन किती गोरा दिसत आहे तू. हो ना. नेक्स्ट लेवल पडत. मला याचं स्किन केअर फॉलो करायला पाहिजे. तुम्हाला मला याचं स्किन केअर फॉलो करायला पाहिजे गाईज. इतका गोरा पडलाय हा. बघ ना तुझं आणि मला सेम सेम दिसतं शिवाय. सेम सेम दिसतंय बघ. हो ना. ऑलमोस्ट सेम. माझी स्किन अजून जास्त क्लिअर आहे. आज जमलं तर आम्ही अमरावतीला पण जाऊ. बघू आता. खूप काम आहे भाई. वशिष्ठकडे जायचंय, अमरावतीला जायचंय, शरू सोबत काहीतरी करायचंय अजून. शरीर तर निघाली. काय काय तयारी बाकी शरीर आज सकाळी निघाली. 4 वाजता ती काका सोबत येत्या गाडीने. ठीक आहे. तर येस. सो दिस वॉज नाही दिस वॉज अ ब्लॉग विथ चेतन दादा. तुम्ही चेतनाची जिम बघितली. चेतन दादा एकटा घरी मी कसा. नाही दिसत आहे. स्वतःलाच बघत आहे. मला माझं डोकं कट होत. स्वतःचं डोकं कट केलं तर कसं करतो तू. आता दिसतंय. नाही अरे दूर राहून थोडंसं. माझं डोकं तुझं तू कट. ओके गाईज. तर दिस वॉज अ ब्लॉग विथ चेतन दादा. असं पण नको कर. ओके गाईज. सो दिस वॉज अ ब्लॉग विथ चेतन दादा. तुम्ही चेतनदाची जिम बघितली. चेतन दादा एकटा घरी असल्यावर काय काय करतो ते बघितलं. हो दाखवलं तू. इकडे मांडली होते ना. येस. डाएट वगैरे थोडं तुम्हाला सांगितलं. आज एवढं डाएट केलं नव्हतं या ब्लॉग मध्ये. पण ठीक आहे चला. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. आमची प्रिन्सेस बघा फक्त वॉटर घेऊन चालली आहे शिवानी. आणि मग बॅग पोहोचलोय आता आम्ही. ऑटो घेतोय इथून. हा ऑटो आहे आमचा. फायनली पोहोचलोय. काय नवीनच चेंजेस दिसते बाई घरी आलं की. हे काहीतरी लावलंय आता मच्छरदाणी. एवढ्या मच्छराने त्रास दिला तुम्हाला. पोहोचलोय चला. हा कर हक. अबे हक्क कर मम्मीला. हा बोबो. भाई किती वेळ लागला पोहोचायला.